राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे गाजताना पाहायला मिळत आहे. यामध्ये पाणी टंचाई असेल, शेतकरी प्रश्न असेल, कर्जमुक्ती असेल, असे विविध प्रश्न सध्या या पावसाळी अधिवेशनामध्ये गाजताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी विरोधक असतील, या पावसाळी अधिवेशनामध्ये विविध मुद्द्यांवरती आमने-सामने येताना पाहायला मिळत आहे. मात्र या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे विधान परिषदेतील निवडणुकी आणि विधान परिषदेची संख्या होय. सध्या पाहायला गेलं तर विधान परिषदेची निवडणूक पार पडली. 17 जागांसाठी राज्यभरामध्ये निवडणूक जी आहे ती पार पडली. या 17 जागांवरती जर निवडणुकीचा निकाल जर पाहिला तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात झालेल्या या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश जे आहे ते मिळाले. केवळ एक जागा म्हणजे नाशिकची एक जागा जी अपक्ष होती गोकुळ गीते यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली होती. तर शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी शिव नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी होती. महायुतीची उमेदवारी त्यांना देण्यात आली होती. मात्र नरेंद्र दराडे यांचा या नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि अपक्ष उमेदवार असलेल्या गोकुळ गीते यांचा विजय झाला. मुळामध्ये काय तर निश्चितच या सगळ्यामध्ये एकंदरीत महायुतीमध्ये असलेल्या नरेंद्र दराडे यांचा पराभव झाल्यानं विश्वासघात झाल्याची भूमिका ही नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांकडून या निकालाप्रश्नी कारवाई झाली पाहिजे असं सुद्धा ते म्हणत आहेत. दरम्यान एकीकडे आपण पाहतोय की सध्या नाशकातील निकाल जर पाहिला तर तो अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत. मात्र त्यांची साथ ही पुन्हा भाजपला असणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र ज्या 16 जागा आहेत त्या 16 जागांवरती मात्र महायुतीचा विजय झालेला आहे. महाविकास आघाडीला भोपाळी फोडता आलेला नाहीये. म्हणजेच काय तर महाविकास आघाडीनं ज्या ज्या ठिकाणी निवडणूक लढवली होती त्या ठिकाणी मात्र महाविकास आघाडीला एकही उमेदवार विजयी करता आला नाही किंवा एकही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. कारण साधारणतः पाहायला गेलं तर ही विधान परिषदेची निवडणूक ही निश्चितच नगरसेवकांच्या माध्यमातून होते. नगरसेवकांचं मतदान याला ग्राह्य धरलं जातं. त्यामुळे कुठेतरी सध्या ज्या निवडणुका पार पडल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या, नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या पार पडल्या, या सगळ्यामध्ये कुठेतरी महायुतीला मोठं यश येताना पाहायला मिळत आहे. तर महाविकास आघाडी जी राज्यात विरोधी पाकावर आहे त्यांना मात्र अनेक निवडणुकांमध्ये सातत्यानं अपयश येताना पाहायला मिळत आहे. सध्या जर आपण सध्या आकडेवारी जर पाहिली या ठिकाणी तर विधान परिषदेमध्ये आता आकडेवारी जर पाहिली तर निश्चितच महायुतीची आकडेवारी जास्त असणार आहे. कारण जे आमदार पूर्वी होते त्यामध्ये आता या 16 आणि अपक्ष अशा मिळून एकत्र 17 आमदारांचा या सगळ्यामध्ये वाढ होणार. त्यामुळे निश्चितच संख्याबळ हे महायुतीचं वाढणार आहे. दुसरीकडे भाजपचं जे सध्या आपण पाहतोय की विधेयक मंजूर करून घेण्याचं जे काय सत्र आहे ते सुद्धा विधान परिषदेमध्ये निश्चितच जे ते एकमतानं पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. कारण सध्या विधानसभा असेल विधान परिषद असेल त्या ठिकाणी विरोधी पक्ष नसल्यामुळे किंवा विरोधक एवढे आक्रमक नसल्यामुळे जरी कोणते विधेयक मांडले तरी ते एकमतानं मंजूर करायचं असेल तर ते मात्र होताना पाहायला मिळत नाही. मात्र सध्या संख्याबळाचा जर विचार केला तर निश्चितच विधान परिषद असो विधानसभा असो त्या ठिकाणी भाजपला ही निश्चितच आपलं विधेयक असेल ते एकमतानं मंजूर करणं शक्य होणार आहे. सध्या जर आपण पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये ज्या 11 जणांचा ज्यांनी निवडणुकीला सामोरे गेले होते त्यांचा विजय झालाय ते कोण आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यानुसार नागपूरमध्ये भाजपचे राजीव पोद्दार हे विजयी झाले. नांदेडमध्ये अंबरनाथ राजूरकर हे विजयी झाले, हे पण भाजपचेच आहेत. त्यानंतर परभणीमध्ये शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. लातूर बीड धाराशिव मतदारसंघामध्ये भाजपचे बसवराज पाटील हे उमेदवार विजयी झाले. सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत विजयी झाले. जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट विजयी झाले. सांगली साताऱ्यातून भाजपचे धैर्यशील कदम विजय झाले. नाशिकमध्ये गोकुळ गीते यांचा विजय झाला जे अपक्ष होते. मात्र साधारणतः ती जागा भाजपला मिळावी यासाठी त्यांनी आक्रमकता मिळवली होती. मात्र ती जागा शिवसेनेच्या वाटेला गेली होती. त्यानंतर अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे विजयी झालेत. भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर विजयी झाले. तर जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन हे विजयी झालेले आहेत. एकंदरीत आपण पाहतोय की या 11 ठिकाणी निवडणूक जी आहे ती पार पडली ज्या ठिकाणी मतदान झालं. मात्र या ठिकाणी बिनविरोध सुद्धा निवडणूक जी ती झालेली आहे. त्यानुसार ठाण्यामध्ये रवींद्र फाटक यांचा बिनविरोध निकाल लागलेला आहे. बिनविरोध त्यांची निवड झाली. यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांचा सुद्धा बिनविरोध निवड झालेली आहे. रायगडमध्ये अनिकेत तटकरे, पुण्यामध्ये विक्रम काकडे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते त्यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली आहे. तर वर्धा गडचिरोली चंद्रपूर येथे अरुण लखानी जे भाजपचे उमेदवार होते आणि अहिल्यानगर येथे प्राजक्त तनपुरे हे सुद्धा भाजपचे उमेदवार होते आणि त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव जो आहे विजय जो आहे तो झालेला आहे. दरम्यान एकंदरीत आपण पाहतोय की सध्या ज्या प्रकारे या निवडणुका जर आपण पाहिल्या तर एकंदरीत संख्याबळाचा जर आता साधारणतः विचार करायचा झाला आणि संख्याबळाच्या विचारानंतर जर विधान परिषदेतील राजकारण एकंदरीत पाहिलं तर सध्या विधान परिषदेत आता भाजपकडे सर्वाधिक उमेदवार सर्वाधिक सदस्य म्हणजे सर्वाधिक आमदार हे भाजपचे वरिष्ठ
सध्या सभागृहामध्ये जर आपण पाहायला गेलं तर एकूण 78 जागा आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर 73 आमदार आहेत. त्यापैकी एकट्या भाजपचे 35 आमदार आहेत. 5 जणांची राज्यपाल नियुक्त बाकी आहेत. त्यातील 3 जागा भाजपच्या वाट्यास येऊ शकतात. दरम्यान त्यामुळे विधान परिषदेत भाजपकडेच बहुमत आहे. म्हणजेच काय तर भाजपकडे सर्वाधिक बहुमत असल्यामुळे विधान परिषदेत भाजप सुद्धा हा सर्वात मोठा भाऊ असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान यामुळे आता लार्जेस्ट पार्टी ही विधान परिषदेत भाजप असल्यामुळे कोणतेही विधेयक मंजूर करणे आता भाजपसाठी अवघड राहणार नाही अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे आपण पाहतोय की राज्यात राज्यपाल नियुक्त 12 आमदार असतात. त्यातील साधारणतः 7 जणांची अगोदरच नियुक्ती झालेली आहे. उर्वरित 5 आहेत त्यापैकी 3 भाजपच्या वाटेला आणि प्रत्येकी एक आहे ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतात. त्यामुळे हे जर 3 आणखी भाजपच्या साधारणतः संख्याबळामध्ये वाढ झाली तर भाजपची ताकद आणखी वाढते आणि त्यामुळं एकमतानं विधेयक मंजूर करून घेणं विधान परिषदेमध्ये हे निश्चितच भाजपला शक्य होणार आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद अद्याप विरोधकांना देण्यात आलेलं नाहीये. त्यामुळं काँग्रेस आणि उद्धव सेनेत त्यासाठी रस्सीखेच सुरू असली तरी पुरेसं संख्याबळ नसल्याचं कारण देत सध्या हे पद अजूनही रिक्त आहे. यंदा पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी याच मुद्द्यावरून चहापानावरती बहिष्कार सुद्धा घातला. मात्र आता पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस साधारणतः निवडणूक जी ती पार पडली त्याचा निकाल सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे आता विधान परिषदेमध्ये कशा प्रकारे गणित असणार राजकारण होणार हे पाहणं महत्वाचं करणार आहे. मुळामध्ये गेल्या हिवाळी अधिवेशनापासून जी मागणी आहे ती मागणी म्हणजे निश्चितच विरोधी पक्षनेत्याची ते विरोधी पक्षनेते पद यंदा पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांना मिळणार का दोन्ही सभागृहांमध्ये मग ते विधानसभा असेल विधान परिषद असेल या दोन्ही सभागृहांमध्ये मिळणार का हे पाहणं महत्वाचं होणार आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींवरती आपलं लक्ष असणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसर मी वैभव पाटील मुंबई.